बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। नमस्कार, आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी। अखेर रविराज मोरे यांचे आमरण उपोषण सुरू। जनहिताच्या लढ्याला निर्णायक सुरुवात। उपोषणाचा आज तिसरा दिवस। अकोट जनतेच्या हक्कांसाठी आणि प्रलंबित प्रश्नांच्या न्याय्य समाधानासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार रविराज मोरे यांनी अखेर आपल्या आमरण उपोषणाला सुरुवात केली। उपोषणाच्या प्रारंभी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून आंदोलनाची औपचारिक सुरुवात करण्यात आली। या आंदोलनाला पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला। उपोषणस्थळी माजी सभापती मंगेश चिखले, संजय फुंडकर यांच्यासह अनेक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला। जनहिताच्या प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनातून संबंधित समस्यांवर तातडीने ठोस आणि सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली। उपस्थित मान्यवरांनी रविराज मोरे यांच्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा देत जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन प्रशासनाला केले। उपोषणाच्या पहिल्याच दिवशी आंदोलनस्थळी निर्धार, शिस्त आणि लढाऊ वातावरण पाहायला मिळाले। जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू झालेल्या या लढ्यामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून प्रशासनाची पुढील भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अकोट तालुका प्रतिनिधी गणेश वाकोडे। पाहत रहा बहुजन इंडिया न्यूज टुडे। पाहत रहा बहुजन इंडिया न्यूज टुडे। कालपासून दिनांक 7 जून 2026 पासून आमरण उपोषणाला संतोषी माता मंदिर अकोट दर्यापूर रोड इथं बसलेलो आहोत। माझ्यासोबत असंख्य माझे पत्रकार बांधवसुद्धा उपोषणाला बसलेले आहेत। त्याचं कारण असं की अकोट मतदारसंघातील अतिशय महत्त्वाचा असलेला रस्ता व अमरावती व बुलढाणा जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा रस्ता जो रंभापूर फाटा ते वारखेड फाट्यापर्यंत आहे। या रस्त्याला शेकडो जवळपास 300 ते 400 ग्रामीण म्हणजे ग्रामीण भाग खेड्याला जोडणारा हा रस्ता आहे। येणाऱ्या आता पावसाळ्याचे दिवस आहेत। शेतकरी बांधव गाडीवर मोटरसायकलवर खत नेण्याचा प्रयत्न करतात, बियाणे, लहान लहान मुले बालगोपाल या रस्त्याने प्रवास करतात, शाळेचे विद्यार्थी प्रवास करतात। तर मागील या रस्ता बांधकाम सुरू झाल्यापासून 1 वर्षापासून या रस्त्यावर अनेक अपघात झालेले आहेत। माझ्यासोबत जे बसलेले आहेत हे जे नेरकर आहेत, म्हातारे आहेत, 74 वर्ष यांचं वय आहे। यांचे अक्षरशः या अपघातामध्ये डोळे गेलेले आहेत। कायमस्वरूपी यांना अपंगत्व आलेलं आहे। यांना आज रोजी घरी बसण्याची वेळ आलेली आहे। अडचणी तर त्यांना सामना करावा लागत आहे। त्यामुळे यांना भरपाई द्यावी। काल माझ्याकडे जे आलेले अधिकारी आहेत, अमोल पवार, प्रोजेक्ट मॅनेजर राहुल डुबल, श्रीनिवास राव, विजय अडसुले, नितीन नाकड, नितीन डिके एवढे सगळे अधिकारी या ठिकाणी येऊन गेले। त्यांनी इथं हस्ताक्षर दिलेलं आहे, मला लिहून दिलेलं आहे। आम्ही यापुढे हा रस्ता मुदतीत कंप्लीट करू, चांगल्या दर्जाचा करू। मात्र या लोकांना भरपाई देण्याची जबाबदारी आमची नाही, कंत्राटदाराची जबाबदारी आहे किंवा कंत्राटदारावर पोलिसांनी गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे। परंतु अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन 8 महिने झाले या 74 वर्षीय वृद्धांची कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आणि भरपाईसुद्धा मिळण्यासाठी आम्हाला कोणत्याही कंत्राटदाराचा रिस्पॉन्ड नाही। त्यामुळे आमची ठाम मागणी आहे की कंत्राटदार जो मुख्य कंत्राटदार जो अहमदाबादमध्ये राहतो, गुजरातमध्ये, त्याच्यावर गुन्हे दाखल करावे, कठोर गुन्हे दाखल करावे। तात्काळ 326 प्रमाणे कठोर गुन्हे दाखल करून त्याला अटक करावी ही आमची मागणी आहे। तुम्ही बोर्डात लावलं होतं मोठं की विकणे आहे म्हणून प्रॉपर्टी पूर्ण म्हटलं काय करायचं आता तेव्हाच्यात मेल्यापेक्षा बरं। विशेष म्हणजे माझ्या मुलीचा दवाखाना इतका चालू आहे, त्या धुळण मातीच्यानं बाजूनं ते एक नाली आहे, त्याच्यावर झाकणच नाही, इतका खराब वास येते। आम्ही